लाचार करदात्या वसईकरांनो, भोगा आपल्या कर्माची फळं. नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. मत विकलं की शहर विकलं जातं, याचा प्रत्यय सध्या वसई विरारमध्ये येतोय. वसई विरार महानगरपालिकेचा कारभार लोकप्रतिनिधी नाही तर चक्क माफिया बिल्डर लॉबी चालवत असल्याचं भीषण चित्र समोर आलं आहे. आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी निवृत्त होण्यापूर्वी बांधकाम परवानग्याचा जो धडाका लावलाय तो पाहून प्रश्न पडतोय की ही महानगरपालिका आहे की बिल्डरांची खासगी कंपनी. पाहूया त्याबाबतचा सविस्तर तपशील. वसई विरार महानगरपालिकेत सध्या झेडझेडचा धंदा सुरू आहे. निमित्त आहे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांची आगामी निवृत्ती. आयुक्त साहेब खुर्ची सोडण्यापूर्वी बांधकाम परवानग्यांची जणू सेल लावून बसलेले आहेत. नगररचना विभागाच्या उपसंचालकांसोबत मिळून प्रतिदिन किती परवानग्या मंजूर करायच्या याचं चक्क टार्गेट ठरवण्यात आलं आहे. पण प्रश्न हा आहे की या नवीन बांधकामांना द्यायला पालिकेकडे पाणी आहे का? या इमारतींमधून निघणाऱ्या सांडपाण्याची आणि विष्ठेची विल्हेवाट लावायला पालिकेकडे स्वतःची गटारं आहेत का? तर याचं उत्तर आहे नाही. कोणतीही खातरजमा न करता केवळ टक्केवारी वसूल करण्यासाठी निसर्गाचा बळी दिला जात आहे. हे सांडपाणी थेट नैसर्गिक नाल्यात आणि तिथून खाडीत सोडून पर्यावरणाचा ऱ्हास केला जातोय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सत्तेत असलेली बहुजन विकास आघाडी आणि प्रभावी विरोधी पक्ष म्हणून मिरवणारी भाजप, दोनही पक्ष या विषयावर मूग गिळून गप्प आहेत. कारण या झेडझेडच्या खेळात सगळ्यांचेच हात ओले होत आहे. 5-5 कोटी रुपये खर्च करून निवडून आलेले नगरसेवक जनहितापेक्षा स्वतःची रिकव्हरी करण्यात मग्न आहेत. पण याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार आहे तो सामान्य वसईकर मतदार. निवडणुकीत 500 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत आपलं मत विकणाऱ्या लाचार मतदारांनीच हे बकालपण विकत घेतलं आहे. ज्या 69 गावांचं पाणी बिल्डरांच्या घशात घातलं गेलं, आज त्याच गावांना नळ जोडणीसाठी बांधकाम परवानगीची अट घातली जाते. ही लोकशाहीची थट्टा नाही तर काय आहे? वसईचा हरित पट्टा सिमेंटच्या जंगलात हरवत चाललाय. टॉवर संस्कृती वाढते, पण ना पाणी आहे ना सांडपाण्याची सोय. जोपर्यंत मतदार पैशासाठी आपलं मत विकत राहील तोपर्यंत हे अधिकारी आणि बिल्डर वसईला ओरबाडत राहतील. आता वेळ आली आहे ती आत्मचिंतनाची. अन्यथा भविष्यातील नरक यातना भोगण्याशिवाय वसईकरांकडे दुसरा पर्याय उरणार नाही. यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.